बीजेपी सरकार होश में आओ, सार्वजनिक बांधकाम विभाग होश में आओ, सार्वजनिक बांधकाम विभाग होश में आओ, बीजेपी सरकार होश में आओ, ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या आमदाराचा, ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या आमदाराचा। आपण बघू शकतो खरं तर वडाळा ते थडीपवनी हा रस्ता आहे। राजकारण बाजूला ठेवून जर बघितलं तर कुठला गट कोणासोबत आहे हे सोडलं तर आपण बघू शकतो माझा पाय यामध्ये फसतोय आणि जवळपास हा रस्त्याचा पूर्णपणे तलाव झालेला आहे। या भागातले अनेक शेकडो विद्यार्थी रोज वरुडला शिकायला जात असतात। सकाळी जाताना परत येताना मोठा त्रास त्यांना होतो। बस देखील आता या गावाकडे येत नाही। अनेक वाहनांचा अपघात या ठिकाणी झालेला आहेत। जे रुग्ण आहेत जे उपचारासाठी जातात, एखादा सिरियस जर पेशंट असला तर तो कुठल्या अवस्थेत या रस्त्यातून जात असेल यावर खरं तर विचार केला पाहिजे। राजकारण बाजूला ठेवून या रस्त्याचं काम तात्काळ केलं पाहिजे अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते आहे। दोघं जण, एक माझा मित्र आणि रोशन जात होतो, तर मला असं म्हटलं की तू कुठचा आहे? कोणी बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं? हा, बीजेपीच्या कार्यकर्त्यांना मला म्हटलं की तू कुठचा आहे? तुम्ही म्हटलं थडीपवनीचा आहे, तर ये म्हणे इकडे म्हणे। मग मी गेलो त्यांच्यापाशी, तर त्यांनी म्हटलं मला का तू असं बोल का 8 दिवसापासून काम सुरू झालं आहे असं मला बोलायला लावलं आणि तुला याच्या बदले तुला 1000 रुपये पुई देईन असं म्हटलं त्यांनी। म्हणतो की भाऊ मला एक सांगायचं, ते भोकरे साहेब आहेत, त्या भोकरे साहेबांना माझ्या आग्रहाची विनंती आहे की भोकरे साहेब तुम्हाला हेच तर माहीत नाही की 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या अगोदर देवेंद्र भाऊंनी हा रस्ता मंजूर केला आणि तुम्ही बोलता बोलता त्या दिवशी बोलून दिलं की हा देवेंद्र भाऊच्या काळामध्ये रस्ता हा मंजूरच झालेला नव्हता, ते काम म्हणजे अपूर्णच राहिलेलं होतं आणि ते काम चंदूभाऊ यावलकर यांनी पाठपुरावा करून पूर्ण केलं। चंदूभाऊ त्यांना एक बोलताना लाज वाटत नाही की चंदूभाऊ यावलकरला निवडून यासाठी फक्त 8 महिने झालेले आहे आणि काम शांशन होऊन हे 3 वर्ष झालेले आहे। कारण शेतकऱ्याची अवस्था पहा, शाळकरी मुलांची अवस्था पहा। शेतकऱ्याचा 24 तासात जर फ्रेश माल जर मार्केटला पोहोचला मंडीमध्ये तर त्याला योग्य भाव मिळतो। आमदार साहेबाकडून जर हा रोड होत नसेल तर भाजपवाले सांगतात की सबका साथ सबका विकास। इथं लोक डुबून राहिले। जर डिलेवरीची बाई आली तर 9 महिन्याची डिलेवरी ह्या रोडनं 6 महिन्यातच होते। याचं काय करावं आम्ही? बरं 6 महिन्यात तर होतेच होते, पण तिचा जीव बी जाऊ शकते। बरोबर मंडळी, आपण ज्या रस्त्यावरती उभा आहे हा रस्ता नाही तर तलाव आपल्याला दिसतोय आणि या तलावामध्ये हे उभे असलेले हे शेतकरी कुठले मासेमार नाही तर थडीपवनी ते वडाळा या 2 गावातील नागरिक आहे आणि हा रस्ता आहे। खरं तर आपल्याला दिसत असलेला हा तलाव थडीपवनी ते वडाळा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये बरचसं राजकारण देखील होत आहे। गेलेल्या 20 तारखेला आक्रमक पद्धतीनं या गावकऱ्यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर लेखी आश्वासनानंतर यांनी आंदोलन देखील मागे घेतलं। 3 तास तब्बल यांनी ठिय्या मांडलेला होता आणि नेमकं त्यानंतर काय प्रकरण घडलं हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत त्या आंदोलनातील मयूर भाऊ आहेत। काय सांगणार, काय या रस्त्याच्या प्रकरणात आता सध्या घडतंय? मी मयूर उमरकर, माजी पंचायत समिती सदस्य नरखेड। मी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील रहिवासी असून आमचा हा थडीपवनी वडाळा रस्ता जो आहे हा अमरावती जिल्ह्यात येतो। तर थडीपवनी वडाळा रस्त्यासाठी गेल्या 2 वर्षापासून जे दिरंगाई चालू होती त्याच्यासाठी शेवटी त्या दिवशी बस फसली आणि बसमधील सगळे शाळकरी मुलं माझ्या घरी आले आणि त्यांनी मला विनंती केली की दादा काहीतरी या रस्त्यासाठी आपण करायला पाहिजे। तेव्हा आम्ही सर्व गावकरी आणि आमच्या ह्या वडाळ्यातील आणि थडीपवनीतील सगळ्या नागरिकांनी आम्ही पुढाकार घेतला आणि तिथे ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी 20 तारखेला आम्ही केलं आणि ते इतकं ॲग्रेसिव्हपणे केलं की या रस्त्याची जाणीव त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला झाली पाहिजे। या कारणाने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि 3 तास ते आमचं आंदोलन चाललं। लेखी स्वरूपात जेव्हा आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी आमच्या डेप्टी इंजिनियरनी जेव्हा आम्हाला लेखी स्वरूपात दिलं तेव्हा तिथून आम्ही उठलो आणि त्यांच्या त्या 10 दिवसाच्या त्या वेळेला आम्ही त्यांना मान दिला आणि 10 दिवसात आम्ही काम सुरू करू म्हणून त्या ठिकाणी आम्ही तिथून उठलो। त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते आंदोलन इतकं प्रभावी झालं की जेणेकरून प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली। तिथले काही नागरिक, काही काही बीजेपीचे लोक आहेत
मी सविस्तर नाव घेईल. बीजेपीचे जे लोक आहेत ते काल इथे आले, या रस्त्यावर आले आणि त्यांनी इथे व्हिडिओ शूटिंग आणि इथे स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला की या रस्त्याचं काम 8 दिवसा पहिलेच सुरू झालं आणि हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि तत्कालीन जे आमदार होते, माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आंदोलन केलं म्हणून. तर मी सांगू इच्छितो की देवेंद्रजी भुयार यांचा आणि आमचा नागपूर जिल्ह्याचा काही संबंध येत नाही. ते आमदार आहेत आपले वरुड मोर्शीचे, आम्ही पडतो नरखेड तालुक्यात आणि हा एक वरुड तालुका असल्यामुळे आम्हाला इथे निवेदन द्यावं लागलं, जेणेकरून आम्ही वरुडच्या डेप्युटी इंजिनियरला आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं. तर यांनी जे आरोप केले काल की देवेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे यांनीच रस्ता मंजूर करा, हेच आंदोलन करून राहिले, असं काही लोक त्याच्यात बडबडले. ते भामटे होते काही बीजेपीचे त्याच्यात 3-4 जे या रस्त्यावरून कधी गेलेही नाही, त्यांचा काही संबंध येत नाही. ते पाहिले कुठे बाहेर गावचे, त्यातला वडाळ्याचा फक्त एक आमचा तो निकम दिसला, त्याच्यानंतर कोणी तिथे वडाळ्याचं नाही, थडीपवनीचं नाही, कोणीच नाही. एक आमचा थडीपवनीचा एक विद्यार्थी एक चालला होता तिथे राजुरा बाजारला, त्याला थांबवण्यात आलं, त्याला जबरदस्ती तिथे बाईट द्यायला लावली. तर यावरून हे सिद्ध होते की या ठेकेदाराच्या मागे ज्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट इथला घेतलेला आहे त्याच्या मागे बीजेपी सरकार आहे, इथले स्थानिक आमदार आहे, हे यावरून सगळं दिसून येतं. आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा होता आणि या आंदोलनात देखील आपण नेमकं काय भूमिका काय आहे तुमची? आम्ही राजुराला जात असताना बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे असताना 2 जण, एक माझा मित्र आणि रोशन जात होतो. तर मला असं म्हटलं की तू कुठचा आहे? तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं? हा, बीजेपीच्या कार्यकर्त्यांना मला म्हटलं की तू कुठचा आहे? तुम्ही म्हटलं थडीपवनीचा आहे. तर ये म्हणे इकडे म्हणे. मग मी गेलो त्यांच्यापाशी. तर त्यांनी म्हटलं मला का तू असं बोल का 8 दिवसापासून काम सुरू झालं आहे असं मला बोलायला लावलं आणि तुला याच्या बदले तुला 1000 रुपये पुढे देईन असं म्हटलं त्यांनी. पैसे आले आणि मला कॅश दिले. कॅश दिले? हा. मग आम्ही 2 जण राजुराला गेलो. असा आरोप आम्ही नाही तर या गावातील या तरुणांनी केलेला आहे लावला. आणि तुम्ही कुठे राहता? हा रस्ता कसा आहे? मी संतोष नारायण ओले, थडीपवनी येथे राहतो. ह्या रस्त्याचं काम मंजूर 2022 आणि 23 मध्ये झालं. या रस्त्याचं काम मंजूर व्हायला आज जवळपास 2 ते 3 वर्ष कंप्लीट होत आहे. परंतु हे काम कोणत्याही प्रकारचं इथं काम करण्यात आलं नाही. तुम्हाला हे तलाव दिसून राहिले, त्यामुळं कितीतरी ॲक्सिडेंट झाले, कितीतरी शाळकरी मुलांना इथे लागलं, कितीतरी गाड्या इथे कोसळल्या. परंतु या गोष्टीचा कोणीही विचार करायला तयार नाही. आम्ही जेव्हा 20 तारखेला ठिय्या आंदोलन केलं आणि त्या ठिय्या आंदोलनानंतर बांधकाम विभागातील इंजिनियर साहेबांनी आम्हाला एक लेटर दिलं की अवघ्या 10 दिवसामध्ये या रोडचं काम सुरू करू. ते एकीकडे 10 दिवसामध्ये काम सुरू करतात म्हणतात आणि 2 दिवसाच्या अगोदर आमचं ठिय्या आंदोलन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे काही बीजेपीची मंडळी आलीत आणि ते म्हणत होते की हे काम पहिल्यांदाच सुरू होतं, प्रथमच सुरू होतं, तुमच्या आंदोलनाच्या अगोदरच सुरू होतं. परंतु तुम्ही हे आंदोलन काहीतरी देखावा म्हणून करत आहे किंवा देवेंद्र भाऊच्या एक सपोर्ट म्हणून करत आहे. देवेंद्र भाऊ आमच्या कोणी काही लागत नाही. आम्ही नरखेड तालुक्यामध्ये येतो. देवेंद्र भाऊ हे मोर्शीचे आमदार आहेत. परंतु या भामट्यांना हे माहीत नाही. आम्ही जरी नरखेडला राहत असो आणि ते भामटे या अमरावती जिल्ह्यामध्ये राहतात. परंतु मला सांगा, जे भाजपचे लोक या ठिकाणी आले होते ते कधी या रस्त्यानं गेले का? त्यांचा काही गाव आहे का? कधी नाही. हे जे त्या दिवशी बोलत होते हे 2, 3, 4 लोक, जास्तीत जास्त इथं 4-5 लोक होते आणि इथे जमाव बघा किती आहे इथं. ते 4-5 लोक जे होते ते बांधलेले लोक आहेत, हे खपलेले लोक आहेत. यांनी म्हणजे यांना कोणत्या प्रकारची तरी शिफारशीसाठी कोणत्या तरी प्रकारचे पैसे भेटत असावे असं मला वाटतात. परंतु यांना पैसे जर भेटत असतात तर ते पैसे घरच्या घरी दडपायला पाहिजे. आमच्यावर अन्याय करण्यासाठी या रोडवर यांनी यायला नको होतं. परंतु हे रोडवर आले आहेत. आमच्या अन्यायाला आम्ही वाचा फोडण्यासाठी आम्ही तिथे गेलो आणि हे आमची टिंगलटवाडी करायला लागले. आमचे शाळकरी मुलं आहेत, त्यांची कोणत्या प्रकारची दैन आहे? हे वडली येथील काही लोक इथे येतात आणि त्यांना बेजबाबदारपणे बोलतात. मी त्यांना म्हणतो की भाऊ मला एक सांगायचं, ते भोकरे साहेब आहेत, त्या भोकरे साहेबांना माझ्या आग्रहाची विनंती आहे की भोकरे साहेब तुम्हाला हेच तर माहीत नाही की 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या अगोदर देवेंद्र भाऊंनी हा रस्ता मंजूर केला आणि तुम्ही बोलता बोलता त्या दिवशी बोलून दिलं की हा देवेंद्र भाऊच्या काळामध्ये रस्ता हा मंजूरच झालेला नव्हता. ते काम म्हणजे अपूर्णच राहिलेलं होतं आणि ते काम चंदूभाऊ यावलकर यांनी पाठपुरावा करून पूर्ण केलं. चंदूभाऊ त्यांना एक बोलताना लाज वाटत नाही की चंदूभाऊ यावलकरला निवडून यासाठी फक्त 8 महिने झालेले आहे आणि काम सँक्शन होऊन हे 3 वर्षे झालेले आहे.
हे सगळं प्रकरण एवढं मोठं लांबत आहे? ठेकेदाराच्या मागं पूर्णतः इथं जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे त्यांचा हात आहे. त्याच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगते, ऐसा नकोच पुढारी ज्याने नाही केली कर्तबदारी, तो मित्र नव्हे देशाचा वैरी. असं तुकडोजी महाराजांना 50 वर्षाच्या काळामध्ये सांगितलं आहे. आणि ही बातमी नितीन गडकरीला समजली पाहिजे, कारण लोक नितीन गडकरीला म्हणतात का हा रोडकरी आहे, गडकरी नाही. मग हा वडाळा ते थडी पवनी रोड त्यांना दिसत नाही का? फक्त खुर्च्या राखायचे कामं करते, जनतेसंग खेळून राहिले. अरे गरिबाचे मुलं शिकू द्या, ह्या रोडनं जाऊ द्या, डांबरीकरण करा ना. नसन होत तर आजच राजीनामा द्या, उद्या मी देतो माझ्या फंडातून करून हा रोड. बरं एक सांगा, ज्या लोकांचा या रस्त्याशी संपर्क नाही, जे कधी या रोडनी आले नाही, ते इथे येऊन बोलतात, हे कसं पाहताय? बिना बुडाचे गडवे आहे, ते पैसे घेतले त्यांनी. अच्छा. हो, पैसे घेऊन आलेले ते माकड कसं या झाडावर तर त्या झाडावर उडते, असे माकडाप्रमाणे लोक आहे. असे स्थिर आहे का आपल्यासारखे? त्या लोकांशी खेळून राहिले. मला सांगा, मयूर भाऊनं या रोडचं नेतृत्व केलं, आंदोलन केलं, काही वाईट केलं काय? लोकांच्या भल्यासाठी केलं आहे ना. त्यांना काही वरूनमध्ये उभं राहायचं होतं का? मग हे का बा त्यांना डांबेस करून राहिले की हा स्टंट होता? हे भाजपचे लोक प्युअर म्हणजे गुंडगिरीचे, तो कागद आणला का तुम्ही? गुंड्यांचा राज आहे यांचा. हे गुंडेगिरी दाखवून कोणाला उभे करून देतात आणि आपली पोळी ताव्यावर शेकून घेतात. हे सगळे लफडेवाले लोक आहे. यांना रोडचं घेणं नाही, तुमचं घेणं देणं नाही. शेतकऱ्याचा मुलगा ह्या त्याच्या पायाखालीच राहिला पाहिजे, तो नोकरीवर गेला नाही पाहिजे. हे भाजपचं धोरण आहे. म्हणून यायला धडा शिकवासाठी हे मीडियाची बातमी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे या रोडची. तात्काळ उद्याच्या उद्या रोडले जर काम नाही लावून तर माझं नाव दुसरं. मी अनिल बाबूच्या फंडातून पडले असन तरी इथं रुपये आणून देतो आणि ह्या रोडले काम करतो चालू. हे बोगस सरकार आहे. आपण बघू शकतो, खरं तर वडाळा ते थडीपवनी हा रस्ता आहे. राजकारण बाजूला ठेवून जर बघितलं तर कुठला गट कोणासोबत आहे हे सोडलं तर आपण बघू शकतो माझा पाय यामध्ये फसतोय आणि जवळपास हा रस्त्याचा पूर्णपणे तलाव झालेला आहे. या भागातले अनेक शेकडो विद्यार्थी रोज वरुडला शिकायला जात असतात. सकाळी जाताना परत येताना मोठा त्रास त्यांना होतो. बस देखील आता या गावाकडे येत नाही. अनेक वाहनांचा अपघात या ठिकाणी झालेला आहेत. जे रुग्ण आहेत, जे उपचारासाठी जातात, एखादा सिरियस जर पेशंट असला तर तो कुठल्या अवस्थेत या रस्त्यातून जात असेल यावर खरं तर विचार केला पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून या रस्त्याचं काम तात्काळ केलं पाहिजे, अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते आहे.